रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींमध्ये आज आपण केंद्र सरकारने जी नवीन ड्रोन दीदी योजना आणलेली आहे त्या योजनेची थोडीशी चर्चा करणार आहोत। ही योजना काय आहे तर 10-15 गावांचा एक क्लस्टर करून त्यातल्या एका बचत गटाला ड्रोन दिला जाईल। या ड्रोनच्या सहाय्याने त्यांनी शेतकऱ्यांना तो भाड्याने देऊन फवारणीसाठी त्या ड्रोनचा वापर करायचा आहे आणि शेतकऱ्यांकडून त्यापोटी पैसे घ्यायचे आहेत। आता या बचत गटांना हा ड्रोन विकत घेण्याकरता म्हणून 8 लाख रुपयापर्यंत केंद्र सरकारचं सहाय्य मिळणार आहे। उरलेली जी रक्कम असेल ती त्यांना कर्ज रूपाने मिळणार आहे। तिच्यावर फक्त 3% व्याज आकारलं जाणार आहे। त्या बचत गटातल्या 2 महिलांची या कामाकरता निवड करायची आहे। त्यातल्या एकीला ड्रोन पायलट आणि दुसरीला ड्रोन सखी असं त्यांनी म्हटलेलं आहे। या ड्रोन पायलटला साधारणपणे महिना 15,000 पर्यंत पगार मिळणार आहे आणि ड्रोन सखीला साधारण 10,000 रुपयापर्यंत पगार मिळावा अशी तरतूद या योजनेत केलेली आहे। या दोघींनाही 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे, ज्यामध्ये ड्रोन कसा चालवायचा, त्याची रखरखाव कसा करायचा, दुरुस्ती कशी करायची, किरकोळ दुरुस्ती कशी करायची हे सगळं सांगण्यात येणार आहे। त्याचबरोबरीनं पिकं आणि त्यांच्यावरची औषधं यांच्याबाबतही त्यांना ज्ञान देण्यात येणार आहे। आता प्रश्न असा आहे की या योजनेचा उद्देश शेतीच्या आधुनिकीकरणाकडे टाकलेलं एक पाऊल असा केलेला आहे उद्देश। आणि या निमित्तानं साधारणपणे देशभरामध्ये 2 वर्षांच्या काळात 15,000 बचत गटांना अशा पद्धतीचा ड्रोन दिला जाणार आहे। मग एका बचत गटातल्या दोघी जणी असं जर म्हटलं तर 30,000 महिलांकरता हा रोजगार थेट निर्माण होणार आहे। त्याशिवाय शेतकऱ्यांच्या दृष्टीने या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की आज जर समजा पंपानी फवारणी करायची म्हटली तर एकरी साधारणपणे 500-600 रुपये खर्च येतो आणि त्याशिवाय औषधाचा खर्च वेगळा असतो। आता या अशा पद्धतीनं फवारणी करताना मजूर मिळण्यापासून प्रश्न असतो। मजूर मिळाला तरीसुद्धा त्याचे काम करण्याच्या ज्या तऱ्हा असतात त्याही हल्ली शेतकऱ्यांच्या दृष्टीने तक्रारींचे विषय झालेले आहेत। तिसरा भाग असा आहे की मजूर जेव्हा फवारणी करतो तेव्हा सर्वत्र समान फवारणी होईल असं सांगता येत नाही। या उलट जेव्हा ड्रोनच्या सहाय्याने फवारणी केली जाईल तेव्हा मशीननी केलेली फवारणी असल्यामुळे, शेताच्या वरनं केलेली फवारणी असल्यामुळे सर्वत्र ती फवारणी पोहोचेल आणि समान पातळीवरती फवारणी होईल अशी या तंत्राचा फायदा आहे। आता प्रश्न असा आहे की शेतकरी याकडे जातील का? तर मला असं वाटतं जातील, कारण भविष्य काळात शेतीने जर तग धरायचा असेल तर ज्याला इंग्रजीमध्ये प्रिसिजन फार्मिंग म्हणतात, बिनचूक शेती ही अशा पद्धतीनं करावी लागणार आणि प्रिसिजन फार्मिंगच्या दिशेनं हा ड्रोननी फवारणी करणं टाकलेलं एक पाऊल आहे। आणि आपल्याकडे बघा थ्रेशर्स वगैरे घेऊन पार पंजाब हरियाणातनं लोक येतात ती मशीन्स घेऊन आणि आपले शेतकरी त्यांच्याकडनं काम करून घेतात। त्यामुळे यांत्रिकीकरणाला आपल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे असं नाही, ते जातातही। मजुरांची उपलब्धता लक्षात घेता हल्ली यांत्रिकीकरण सोपंही पडतं। दुसरा प्रश्न असा आहे की आता ही सरकारी योजना आहे, तिचा रखरखाव, ते मोडून पडणार ड्रोन, तर त्याच्यावरती मात्र उपाय करावे लागतील। एक प्रश्न लक्षात घेण्यासारखा आहे, सरकार योजना आणतं तेव्हा जी योजना आपल्याला भविष्यात फायद्याची ठरू शकेल अशा योजनेची काळजी आपणच घेतली पाहिजे। असं एक उदाहरण आहे हिवरे बाजार, की ते काही असं तक्रारी करत बसले नाहीत, अमुकच कमी आहे तमुकच कमी आहे। जी सरकारी योजना आली ती त्यांनी आपल्या फायद्याकरता कशी वापरता येईल त्याकरता आपल्यामध्ये बदल केले। तसे बदल आपल्याला इथे करावे लागतील असं मला वाटतंय। आता हवेतनं फवारणी केल्यामुळे प्रदूषणविषयक काही प्रश्न निर्माण होतील का याचा पुढे जाऊन अभ्यास करायला लागेल, अनुभव घ्यायला लागेल। योजना सुरू होतीये, ती सुरू होत असतानाच तिच्याबद्दलच्या अडचणींचा पाढा आधी वाचण्यात अर्थ नाही आहे। आपल्याला तिचं स्वागत केलं पाहिजे, तिचा अनुभव घेतला पाहिजे आणि ज्या अडचणी येतील त्या अडचणींवरती आपण कशी मात करू शकू असं आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती अशी आहे
की ड्रोन दीदी योजना जी आहे ती आपण सर्वांनी समजून घ्यावी. फवारणी करता ड्रोनच्या साहाय्यानं केलेली फवारणी आपल्याला फायदेशीर ठरते का हे बघावं. आणि दुसरा भाग यातला असा आहे की गावातल्या स्थानिक बचत गटांच्या मार्फत ही योजना केली जाणार आहे. आपल्याला कल्पना आहे की बचत गट जेव्हा काम करतात तेव्हा या महिला गांभीर्यानं ते काम करत असतात. बचत गटांची कामं यशस्वी होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ड्रोन दीदी योजनासुद्धा यशस्वी करणं हे शेतकऱ्यांच्या अंतिमतः हिताचं ठरणार आहे. आपण या योजनेचाही विचार करावा, अभ्यास करावा आणि आपल्या भागाकरता ती कशी, आता उदाहरणार्थ भाजीपाल्याचं पीक आहे, 3 वारातनं एकदा फवारणी करावी लागते. म्हणजे फवारणीची वारंवारिता खूप आहे, आपल्याला फवारणीची गरज खूप लागते. हे लक्षात घेऊन अशा प्रकारच्या योजनांचं स्वागत करण्याची भूमिका आपल्याला ठेवावी लागेल. हा विषय मांडण्यापूर्वी मी नगरचे प्रगतिशील शेतकरी श्री नानासाहेब मिरीकर आणि गोखले इन्स्टिट्यूटचे कृषी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर दिलीप काजळे यांच्याशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली होती. त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि धन्यवाद.